मुंबईप्रमाणे नागपुरातही खरं तर सीएनजीचा तुटवडा आहे। खरं तर इथं पाईपलाईन नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात जो आहे हा तुटवडा नेहमीच असतो। त्यामुळे जे आहे वाहनांच्या रांगा ज्या आहे आपल्याला पाहायला मिळते। नागपुरातील खरं तर हा नरेंद्रनगर भागातला हा जो आहे सीएनजी पंप आहे, त्या ठिकाणी अशा पद्धतीची लाईन लागल्यात आपल्याला पाहायला मिळते आहे। सीएनजी भरण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। खरं तर ज्या पद्धतीने ग्राहक येत असतात ते आपापल्या गाड्यांमध्ये सीएनजी भरतात, मात्र सीएनजी मध्ये प्रेशर पाहिजे असते, ते प्रेशर फार महत्त्वाचं असते। त्यातच कुठेतरी अडचण जात असल्यामुळे जे आहे सीएनजीचा पंप भरताना जे आहे कुठेतरी अडथळा जात आहे। या सगळ्या संदर्भात आपल्यासोबत स्थानिक नागरिक आहे, काय तुम्ही सांगाल? तुमच्या इथं सीएनजीचा तुटवडा आहे का नेमकी काय कारण आहे? सीएनजीच्या गाड्या येत नसतात वेळेनुसार आणि त्यांनी भीड पुष्कळ जास्त लागून जाते आणि प्रेशरचं बूस्टरचं पण काम आहे, ते बूस्टर पण खराब आहे, त्याच्या कारणाने पण गाडींची खूप जास्त भीड लागते बस। आणि सगळ्यांना तकलीफ होते मग ते की सीएनजीची गॅस भेटेल का सर्व विचारतात। प्रेशर बूस्टरचं म्हणजे इथं तात्पुरता अडचणी आहे की नेहमीच आहे। काय कारण आहे नेमकं या सगळ्या? गाडी नाही येत, सीएनजीची गाडी तिकडनंच नाही येत आपल्याकडे। हा, आपल्या तर नेहमीचा तुटवडा असतो। हो, नेहमीच राहतो। खरं तर आपल्या इथे मोठ्या प्रमाणात वाहनं आहे आणि त्या तुलनेत जे आहे सीएनजीचे पंप जे आहे ते नागपुरात कमी आहे। त्यामुळे आता मोठा फटका जो खरं तर सीएनजीवर वाहनं चालवतात किंवा ज्यांना कमर्शियल व्यवसाय करतात त्यांना मोठा फटका बसतो। आपल्यासोबत अशाच पद्धतीचे जे हे आहे। तुमचा कशाचा व्यवसाय आहे? माझा मिल्कचा व्यवसाय आहे। आता जवळजवळ 1.5 महिना झाला हा सीएनजीचा खूप इश्यू चालून आला। गाडीची क्वांटिटी वाढलेली आहे, पंप काही वाढले नाही आहे। गाडी इथं आल्यानंतरही आता गाडी जस्ट लागलेली आहे, फक्त 300 रुपयाचा मला गॅस भरला। गाडीची कॅपॅसिटी आहे 10 किलोची, फक्त 3 किलो भेटलं। त्यानंतर आजचा दिवस चालला जाईल, पुन्हा उद्या सर्व येऊन उभे होऊन जाईल। रांगा लावतात, 2-2 तास रांगेतच जाते। हा मोठा इश्यू चालून आला, भरपूर तुटवडा। आणि एक तर यांनी काय केलं, गाड्या भरपूर काढल्या, पंप नाही आहे इथे अवेलेबल। पंप आहे पण ते भरपूर लांब आहे। त्यांच्याकडे गेल्यानंतर कमसे कम 20-20, 25-25 गाड्या अवेलेबल आहे तिथे। त्यानंतर 2-2, 3-3 तास लाईनीत उभं राहावं लागते। लाईनीत उभं झाल्यानंतरही फक्त 300 ते 400 रुपयाचा गॅस अवेलेबल मिळते, त्याच्याचे अवेलेबलच नाही। त्यांच्या प्रेशर नाही राहत, यांचा मेंटेनन्सचा काही प्रॉब्लेम राहते। हा इश्यू चालू आहे सध्या आता नागपूरमध्ये। पाईपलाईन नसल्यामुळे वाहनांना येते आणि त्यामुळे इथे आल्यानंतर सीएनजी प्रत्येकाला मिळू शकत नाही, कारण की त्याचा बूस्टरचा कुठेतरी प्रॉब्लेम येते, कारण प्रेशर पाहिजे असते, त्याची कुठेतरी अडचण जाते आणि त्याचा फटका जो आहे तो ग्राहकांनाही बसतो आणि सीएनजी जे पंपधारक आहे त्यांनाही बसतो आहे। व्हिडिओ सर्व बोलेसं पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।